बातमी आहे जुन्नर येथून। बिबट सफारी जुन्नरमध्येच व्हावी यासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे हे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत। यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरज वाजगे यांनी सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टबाबत मोठा खुलासा केलाय। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। कृपया याकडे कुणीही लक्ष देऊ नये असे आवाहन माऊली खंडागळे यांनी केले आहे। आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी पाठवलेली दृश्य पाहूया। साहेब, खरं तर आपण हेच सांगितलं की सत्य संकल्पाचा दाता नारायण, आमचा संकल्प एक आहे आणि परमेश्वर निश्चितपणाने त्याला यश देईल या बाबतीत आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही। पण आता फक्त एकच आहे की यातून किती वेळ लागेल हे निश्चितपणाने राज्यकर्त्यांच्या हातात आहे। मी मगाची हेच सांगत होतो की आता या आंदोलनामध्ये भेद निर्माण करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहेत आणि माझ्याकडे एक पोस्ट आहे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही। राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष सूरज वाजगे यांनी टाकलेली पोस्ट आहे। त्या आंबेगावांच्या परिसरामध्ये ठाकर समाजाच्या लोकांकडे जाऊन एक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। ज्या पद्धतीनं लोकांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो त्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक गोष्ट आहे, कदाचित हे लोकांना माहीत नसावं। झालंय असं की त्याच्यात म्हटलं की शेतकऱ्यांच्या जमिनीवरती शिक्के पडणार आहे। मुळात आंबेगावांमध्ये जागा इतकी आहे की त्याच्यातली अर्धी जागा जरी वन विभागाची घेतली तरी तो प्रकल्प होतोय। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनी जाण्याचा किंबहुना त्या खाजगी जमिनीवरती शिक्के पडण्याचा काही संबंध नाही। हे कोणाच्या डोक्यात नसलेलं खूळ या मंडळीनं आता काढायला सुरुवात केली, त्याचा निश्चितपणाने ही गोष्ट निषेधार्ह आहे। लोकांच्या मनामध्ये कारण नसताना काहीतरी गोष्टी घालायच्या आणि या प्रकल्पाला खूळ घालायची अशा प्रकारचे प्रयत्न खरं तर असं पाप आपण करू नका। का वेगळे काही कायदे इथे येणार आहेत का? त्याचप्रमाणे आपली जनावरं तिथं चारायला आपल्याला जागा राहणार नाही, आपल्या जनावरांना चारा मिळणार आहे का? म्हणजे कशात काय नाही, फटक्यात पाय नाही, यांनी पुढचंच काहीतरी काढायला सुरुवात केली ना त्याच्या दादा। निश्चितपणानं हा भेद निर्माण करणं जुन्नर तालुक्याच्या अस्मितेला बाधा पोहोचवणार आहे। म्हणजे यांचा मूळ हेतू शुद्ध नाही हे याच्यातून निश्चितपणाने स्पष्ट होते आणि या गोष्टीचा देखील आम जनतेच्या वतीनं निश्चितपणानं आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे। कशात काही नसताना देखील एक साधं पत्र, त्याला तुम्ही मंजुरी म्हणता, प्रेस नोट आहे ती एका अधिकाऱ्याची, त्याला तुम्ही मंजुरी म्हणता, त्याचे बोर्ड लावता। इकडं आपण सगळ्यांनी पाहिलंय की आपण बातम्या दिल्यात, स्वतः वन विभागाचे तत्कालीन सचिव या ठिकाणी येऊन गेले, काही खाजगी एजन्सी ज्या त्या सर्वे करणार आहेत त्या येऊन गेल्या, त्याला तुम्ही मानायला तयार नाही। पण एका अधिकाऱ्याने प्रेस नोट केली आणि त्याला तुम्ही म्हणताय की मंजुरी मिळाली, हे दुर्दैव आहे। वैचारिक दिवाळखोरी आहे या तालुक्यातल्या लोकांसाठी, ही निश्चितपणानं वैचारिक दिवाळखोरी आहे। एका प्रेस नोटला तुम्ही म्हणताय की मंजुरी मिळाली, असं नाही। कोणत्याही प्रकारची मंजुरी अद्यापपर्यंत नव्यानं मिळालेली नाही। जे सर्वेक्षण झालंय त्याच्या पुढे हा प्रकल्प गेलेला नाही।